चला, तुम्ही मंत्री होतात, राज्यमंत्री होतात. शरद पवार साहेबांनी तुम्हाला संधी दिली होती. नगरविकास सारखं असेल, अनेक खाती तुमच्याकडे त्या काळामध्ये होती, गृहनिर्माण होतं. तर या पूर्ण परिस्थितीमध्ये तुम्हाला तसा अनुभव आहे राज्याच्या पातळीवर काम करण्याचा, नेतृत्व करण्याचा, मंत्रिमंडळातही तुम्ही काम केलेलं. या परिस्थितीमध्ये कामगार हाही तितका महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही कामगार नेते म्हणून ओळखले जातात राज्यातले. कामगार चळवळ जी आहे ती कमकुवत होती आणि त्यासाठी सरकारचे कायदे खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि तुम्ही आता कायदे मंडळामध्ये अत्यंत वैधानिक अशा पदावर बसलेले असाल, काय कराल कामगारांसाठी? नक्कीच. आता जसं कामगारांचा कायद्याचा बिल पास झाला, मी नव्हतो तिकडे, मी सभागृहामध्ये येऊन एक प्रचंड मोर्चा संयुक्त समितीचा होता. दुर्दैवाने तिकडे बोलणारे कोण नाही आहे, पण त्यांचा आवाज म्हणून मी कामकाज थांबवलं आणि मंत्र्यांना सांगितलं की सकाळ 11 वाजल्यापासून आता 4-5 वाजता आहेत, कोण साधा शिष्टमंडळ भेटायला जात नाही, तातडीने तुम्ही दखल घ्या, त्यांची भेट घेतली पाहिजे आणि त्या शिष्टमंडळाला सामोरं जा. त्यांनी ते शिष्टमंडळाला भेटले आणि त्यांनी 8 तारखेला वेळ दिली. सांगण्याचा हेतू असा आहे की या पदावर राहून पण देखील मी जर कामगारांचा न्याय देऊ शकतो म्हणून प्रचंड गिरणी कामगारांचा मोर्चा काढला. मुंबईमध्ये घर मिळाली पाहिजे ती भूमिका होती. ती भूमिका जो आकर्षण मला झालं एकनाथ शिंदेजींचा त्यांनी मान्य केली, बेस्टचं समजलं. आज या पदावर राहून मी हे बघीन की शासनाने दिलेलं आश्वासन पूर्तता होते की नाही, शासनाने हे देण्यास कसं भाग पाडू शकतो, तो वैधानिक पदाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी कसं करता येईल. आज जुन्या 40 इमारतीतले जी लोक आहेत, वेगवेगळे घटक समाज जे असंघटित झालेले आहेत, त्यांना असं वाटत होतं आमचं कोण बोलणारच नाही आहे, जे माझ्यापासून दुरवले जात होते त्यांना परत संघटित करून मेन स्ट्रीममध्ये त्यांचे विषय मांडण्याचं काम करीन.